मनुष्याच्या शरीरातील रासायनिक समन्वय म्हणजेच संप्रेरके हॉर्मोन्सद्वारे शरीराच्या विविध क्रियांचे नियमन करण्याची प्रक्रिया. संप्रेरके ही अंतःस्रावी ग्रंथींद्वारे एंडोक्राइन ग्लँड्स तयार होणारी रासायनिक संदेशवाहक केमिकल मेसेंजर्स असतात. ही संप्रेरके रक्तप्रवाहातून शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करून विशिष्ट पेशींना किंवा अवयवांना काम करण्यासाठी उत्तेजित करतात. अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्रिन ग्लँड्स. अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविहीन ग्रंथी डक्टलेस ग्लँड्स असेही म्हणतात, कारण त्या आपले स्राव थेट रक्तामध्ये सोडतात. या ग्रंथींमधील काही प्रमुख ग्रंथी आणि त्यांची कार्ये. पीयूषिका ग्रंथी पिट्युइटरी ग्लँड ही ग्रंथी मेंदूच्या खालच्या भागात असते आणि तिला मास्टर ग्रंथी मास्टर ग्लँड असेही म्हणतात. ही ग्रंथी इतर सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. औटू ग्रंथी थायरॉइड ग्लँड ही गळ्यामध्ये असते. ही थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक तयार करते, जे शरीराच्या चयापचय मेटाबॉलिझम क्रियेला नियंत्रित करते. अधिवृक्क ग्रंथी ॲड्रेनल ग्लँड्स या ग्रंथी किडनीच्या वरच्या भागात असतात. या ॲड्रेनालाइन नावाचे संप्रेरक तयार करतात, जे तणावपूर्ण परिस्थितीत शरीराला तयार करते. लढा किंवा पळून जा प्रतिक्रिया. स्वादुपिंड पॅनक्रियास हे पोटात असते आणि इन्सुलिन तसेच ग्लुकागॉन ही संप्रेरके तयार करते. इन्सुलिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, तर ग्लुकागॉन रक्तातील साखरेची पातळी वाढवते. प्रजनन ग्रंथी गोनॅड्स. वृषण टेस्ट्स पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरक तयार करते. अंडाशय ओव्हरी स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरके तयार करते. रासायनिक समन्वयाची गरज. रासायनिक समन्वयामुळे शरीरातील अनेक क्रिया सुरळीतपणे चालतात. यात वाढ आणि विकास, चयापचय, लैंगिक विकास आणि तणावासारख्या परिस्थितींना प्रतिसाद देणे यांचा समावेश होतो. हे चेतातंतूच्या समन्वयापेक्षा नर्वस कोऑर्डिनेशन थोडे हळू काम करते, पण त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. दोन्ही प्रणाली मिळून शरीरातील सर्व क्रियांचे सुसंवाद साधतात. बाह्यस्रावी ग्रंथी एक्झोक्राइन ग्लँड्स म्हणजे अशा ग्रंथी ज्या आपला स्राव नलिकांद्वारे डक्ट्स शरीराच्या विशिष्ट अवयवापर्यंत किंवा बाहेरील पृष्ठभागावर पोहोचवतात. ही ग्रंथी रक्तामध्ये थेट स्राव सोडत नाहीत. कार्य आणि उदाहरणे. या ग्रंथी शरीरातील विविध कार्यांसाठी आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात आणि योग्य ठिकाणी पोहोचवतात. त्यांची काही प्रमुख उदाहरणे. लाळ ग्रंथी सॅलिव्हरी ग्लँड्स या ग्रंथी लाळ तयार करतात, जी अन्न पचन करण्यास मदत करते. घाम ग्रंथी स्वेट ग्लँड्स त्वचेतील या ग्रंथी घाम तयार करतात, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होते. यकृत लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे, जे पित्त बाईल तयार करते. पित्त पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. स्तन ग्रंथी मॅमरी ग्लँड्स या ग्रंथी दूध तयार करतात, जे नवजात बालकासाठी पोषण म्हणून काम करते. अश्रू ग्रंथी टियर ग्लँड्स डोळ्यांमध्ये अश्रू तयार करतात, जे डोळ्यांना ओलावा देतात आणि स्वच्छ ठेवतात. अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी ग्रंथींमधील फरक. दोन्ही ग्रंथी शरीराच्या समन्वयासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्यांच्या कार्यपद्धतीत मोठा फरक आहे. वैशिष्ट्य. बाह्यस्रावी ग्रंथी एक्झोक्राइन ग्लँड्स. अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्रिन ग्लँड्स. नलिका डक्ट्स असतात, स्राव पोचवण्यासाठी नसतात. नलिकाविहीन स्राव सिक्रीशन्स. एन्झाईम्स लाळ, घाम, पित्त, दूध इत्यादी. संप्रेरके हॉर्मोन्स स्राव सोडण्याची जागा. शरीराच्या बाहेर किंवा विशिष्ट अवयवाच्या पोकळीत. उदा. तोंड, आतडे. थेट रक्तप्रवाहात. कार्यक्षेत्र विशिष्ट स्थानिक कार्य. लोकल ॲक्शन दूरच्या अवयवांवर प्रभाव. डिस्टंट ॲक्शन. पीयूषिका ग्रंथी पिट्युइटरी ग्लँड ही मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी आहे. तिला मास्टर ग्रंथी मास्टर ग्लँड असेही म्हणतात. स्थान आणि आकार. स्थान ही ग्रंथी मेंदूच्या खालच्या भागात हायपोथॅलॅमसच्या खाली असते. ती एका लहानशा दांड्याने वृंत हायपोथॅलॅमसशी जोडलेली असते. आकार ती साधारणपणे एका वाटाण्याच्या दाण्याएवढी लहान असते. पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी का म्हणतात? पीयूषिका ग्रंथी जरी आकाराने लहान असली तरी ती शरीरातील इतर अनेक अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. ती काही अशी संप्रेरके तयार करते जी इतर ग्रंथींना त्यांचे स्राव तयार करण्याचे किंवा थांबवण्याचे आदेश देतात. यामुळेच तिला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती TSH थायरॉइड उत्तेजक संप्रेरक तयार करते, जे थायरॉइड ग्रंथीला थायरॉक्सिन संप्रेरक तयार करण्यास उत्तेजित करते. ती ACTH ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक संप्रेरक तयार करते, जे ॲड्रेनल ग्रंथीला कॉर्टिसोल तयार करण्यास उत्तेजित करते. ती FSH फॉलिकल उत्तेजक संप्रेरक आणि LH ल्युटेनायझिंग संप्रेरक तयार करते, जे प्रजनन ग्रंथी अंडाशय आणि वृषण यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. पीयूषिका ग्रंथीचे प्रमुख कार्य.
पीयूषिका ग्रंथी अनेक महत्त्वपूर्ण संप्रेरके तयार करते आणि शरीराच्या विविध क्रियांचे नियमन करते. तिच्या प्रमुख कार्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. 1. शरीराची वाढ. ती वाढ संप्रेरक ग्रोथ हार्मोन GH तयार करते, जे शरीराची वाढ आणि विकास नियंत्रित करते. 2. चयापचय मेटाबॉलिझम. ती चयापचय क्रिया नियंत्रित करण्यासाठी इतर ग्रंथींवर नियंत्रण ठेवते. 3. प्रजनन आणि लैंगिक विकास. ती FSH आणि LH सारख्या संप्रेरकांद्वारे लैंगिक अवयवांचा विकास आणि प्रजनन क्रिया नियंत्रित करते. 4. पाण्याचे संतुलन. ती ADH अँटीडायुरेटिक संप्रेरक तयार करते, जे शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते. 5. स्तनपान. ती प्रोलॅक्टोटिन नावाचे संप्रेरक तयार करते, जे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये दूध तयार करण्यास मदत करते. 6. प्रसूती. ती ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार करते, जे प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाचे स्नायू आकुंचित करण्यास मदत करते आणि दूध बाहेर पडण्यास उत्तेजित करते. थोडक्यात, पीयूषिका ग्रंथी ही शरीरातील एक लहान पण अत्यंत शक्तिशाली ग्रंथी आहे, जी शरीराचे संतुलन आणि अनेक महत्त्वाची कार्ये नियंत्रित करते. पीयूषिका ग्रंथीच्या 2 भागांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अग्रपीयूषिका अँटीरियर पिट्युइटरी ग्लँड. हा पीयूषिका ग्रंथीचा पुढील भाग असून शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या विविध संप्रेरकांचे उत्पादन आणि स्राव करण्याचे मुख्य केंद्र आहे. अग्रपीयूषिकेची कार्यपद्धती. अग्रपीयूषिका ही हायपोथॅलमस या मेंदूच्या भागाच्या नियंत्रणाखाली काम करते. हायपोथॅलमस काही मोचक आणि अवरोधक संप्रेरके रिलीजिंग अँड इन्हिबिटिंग हॉर्मोन्स तयार करतो, जी रक्तवाहिन्यांद्वारे अग्रपीयूषिका ग्रंथीपर्यंत पोहोचतात आणि तिला तिचे कार्य करण्यास उत्तेजित किंवा अवरोधित करतात. अग्रपीयूषिकेमधून स्रावित होणारी प्रमुख संप्रेरके. अग्रपीयूषिका ग्रंथी अनेक प्रकारची संप्रेरके तयार करते, ज्यांचा शरीराच्या विविध भागांवर परिणाम होतो. यातील काही प्रमुख संप्रेरके आणि त्यांची कार्ये खालीलप्रमाणे आहेत. वाढ संप्रेरक ग्रोथ हार्मोन GH हे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असते. हे हाडे, स्नायू आणि इतर ऊतींच्या वाढीला चालना देते. थायरॉइड उत्तेजक संप्रेरक थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH हे संप्रेरक थायरॉइड ग्रंथीला थायरॉक्सिन संप्रेरक तयार करण्यास आणि सोडण्यास उत्तेजित करते. थायरॉक्सिन शरीराचा चयापचय मेटाबॉलिझम नियंत्रित करते. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक संप्रेरक ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ACTH हे ॲड्रेनल ग्रंथीच्या बाह्यथराला ॲड्रेनल कॉर्टेक्स कॉर्टिसोलसारखी संप्रेरके तयार करण्यासाठी उत्तेजित करते. ही संप्रेरके तणावाला प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वाची असतात. फॉलिकल उत्तेजक संप्रेरक फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH हे संप्रेरक पुरुषांमध्ये शुक्राणूंचे उत्पादन आणि स्त्रियांमध्ये अंडाशयातील फॉलिकल्सच्या वाढीसाठी आवश्यक असते. ल्युटेनायझिंग संप्रेरक ल्युटिनायझिंग हार्मोन LH हे संप्रेरक स्त्रियांमध्ये बीजांड निर्मितीसाठी ओव्ह्युलेशन आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असते. प्रोलॅक्टिन हे संप्रेरक स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये दुधाच्या उत्पादनाला चालना देते. अग्रपीयूषिका ही केवळ एक संप्रेरक उत्पादक ग्रंथी नसून ती शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रियांचे नियमन करणारी प्रमुख नियामक आहे. तिच्या योग्य कार्यावर शरीराचे संपूर्ण संतुलन अवलंबून असते. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे पीयूषिका ग्रंथीद्वारे पिट्युइटरी ग्लँड स्रावित होणारे एक महत्त्वाचे संप्रेरक आहे, जे पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही लैंगिक विकासासाठी आणि प्रजनन क्षमतेसाठी आवश्यक असते. स्त्रियांमधील FSHची भूमिका. स्त्रियांमध्ये FSH खालील प्रमुख कार्ये करते. अंडपेशींची निर्मिती. हे अंडाशयातील फॉलिकल्स नावाच्या लहान पिशव्यांच्या वाढीला उत्तेजित करते, ज्यामध्ये अपरिपक्व अंडपेशी असतात. इस्ट्रोजेनचे उत्पादन. फॉलिकल्सच्या वाढीदरम्यान FSH एस्ट्रोजन नावाचे संप्रेरक तयार करण्यास मदत करते, जे मासिक पाळीसाठी आणि प्रजनन क्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. मासिक पाळीचे नियमन. हे मासिक पाळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फॉलिक्युलर फेज अंडपेशी परिपक्व होण्यास मदत करते. पुरुषांमधील FSHची भूमिका. पुरुषांमध्ये FSH खालील कार्ये करते. शुक्राणूंचे उत्पादन. हे वृषणामध्ये टेस्टस शुक्राणू स्पर्म तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना देते, ज्याला शुक्राणुजनन स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. टेस्टोस्टेरॉनसाठी मदत. हे शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक असलेले टेस्टोस्टेरॉन संप्रेरक तयार करण्यास मदत करते. FSH पातळीचे महत्त्व. FSHची पातळी शरीरातील अनेक गोष्टी दर्शवते, जसे की प्रजनन क्षमता. FSHची असामान्य पातळी कमी किंवा जास्त स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही वंध्यत्वाचे इन्फर्टिलिटी कारण असू शकते. रजनिवृत्ती. स्त्रियांमध्ये रजनिवृत्तीच्या मेनोपॉज वेळी FSHची पातळी वाढते. पीयूषिका ग्रंथीचे कार्य. FSHची पातळी तपासल्याने पीयूषिका ग्रंथी आणि प्रजनन ग्रंथी यांचे कार्य योग्य आहे की नाही हे समजण्यास मदत होते. LH ल्युटिनायझिंग हार्मोन हे पीयूषिका ग्रंथीद्वारे पिट्युइटरी ग्लँड तयार होणारे एक महत्त्वाचे संप्रेरक आहे.
हे संप्रेरक स्त्रिया आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सोबत काम करून हे लैंगिक विकास आणि प्रजनन क्रियांना नियंत्रित करते. ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन मासिक पाळीच्या मधल्या टप्प्यात LH ची पातळी अचानक मोठ्या प्रमाणात वाढते. याला LH सर्ज असे म्हणतात. ही वाढ अंडाशयातून परिपक्व अंडपेशी बाहेर पडण्यासाठी संकेत देते, ज्यामुळे ओव्ह्युलेशन होते. कॉर्पस ल्युटियमची निर्मिती. अंडपेशी बाहेर पडल्यानंतर रिकाम्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या तात्पुरत्या ग्रंथीमध्ये होते. LH हे कॉर्पस ल्युटियमला प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक तयार करण्यासाठी उत्तेजित करते. प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाच्या अस्तराला गर्भधारणेसाठी तयार करते. पुरुषांमध्ये LHची भूमिका. पुरुषांमध्ये LHचे मुख्य कार्य शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक संप्रेरकांचे उत्पादन करणे आहे. टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन. LH हे वृषणांमधील टेस्ट लेडिक पेशींना लेडिक सेल्स टेस्टोस्टेरॉन नावाचे पुरुष संप्रेरक तयार करण्यासाठी उत्तेजित करते. टेस्टोस्टेरॉन हे शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आणि पुरुषांमधील दुय्यम लैंगिक गुणधर्म जसे की आवाज, घोगरा होणे आणि स्नायूंची वाढ राखण्यासाठी आवश्यक असते. तुम्ही मेलानोसाइट उत्तेजक संप्रेरक मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन MSH बद्दल विचारत असाल. यालाच मेलानोट्रोपिन असेही म्हणतात. हे संप्रेरक प्रामुख्याने त्वचेच्या रंगद्रव्यासाठी जबाबदार असते. MSHचे कार्य आणि स्थान. उत्पादन. MSH हे पियुषिका ग्रंथीच्या पिट्युइटरी ग्लँडमधल्या भागात तयार होते. कार्य. हे संप्रेरक त्वचेतील मेलानोसाइट पेशींना मेलानोसाइट्स उत्तेजित करते. मेलानोसाइट पेशी मेलानिन नावाचे रंगद्रव्य तयार करतात. परिणाम. मेलानिनमुळे त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग मिळतो. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळी होण्यामागे MSHची भूमिका असते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर MSHचे उत्पादन वाढते, ज्यामुळे जास्त मेलानिन तयार होते आणि त्वचा गडद होते. हे एक प्रकारे त्वचेचे अतिनील किरणांपासून अल्ट्राव्हायलेट रेज संरक्षण करते. MSHचे शरीरातील महत्त्व. त्वचेचा रंग. MSH त्वचेचा नैसर्गिक रंग ठरवते. काही लोकांमध्ये MSH पातळी जास्त असल्यामुळे त्यांची त्वचा गडद असते. पॅथॉलॉजिकल स्थिती. काही वैद्यकीय स्थितींमध्ये MSHची पातळी वाढू शकते, ज्यामुळे त्वचेचा रंग खूप गडद होतो. इतर कार्ये. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की MSHचे भूक लागणे आणि लैंगिक उत्तेजना यांसारख्या इतर कार्यांवरही काही प्रमाणात नियंत्रण असू शकते. पश्च पियुषिका पोस्टेरियर पिट्युइटरी ग्लँड ही पियुषिका ग्रंथीचा मागचा भाग आहे. ही ग्रंथी प्रत्यक्षात कोणतीही संप्रेरके हॉर्मोन्स स्वतः तयार करत नाही, तर ती हायपोथॅलॅमस या मेंदूच्या भागाद्वारे तयार झालेली दोन महत्त्वाची संप्रेरके साठवून ठेवते आणि रक्तामध्ये सोडते. पश्च पियुषिकेद्वारे साठवली जाणारी आणि स्रावित होणारी संप्रेरके. हायपोथॅलॅमसमधून तयार होणारी आणि पश्च पियुषिकेद्वारे स्रावित होणारी दोन मुख्य संप्रेरके खालीलप्रमाणे आहेत. 1. ऑक्सिटोसिन. कार्य. याला लव्ह हार्मोन किंवा बॉन्डिंग हार्मोन असेही म्हणतात. प्रसूती. हे प्रसूतीदरम्यान गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचित करण्यास मदत करते, ज्यामुळे बाळंतपण सुलभ होते. स्तनपान. स्तनपानाच्या वेळी हे स्तनांमधील दुधाच्या नळ्यांना आकुंचित करून दूध बाहेर काढण्यास मदत करते. सामाजिक वर्तन. हे सामाजिक बंध, विश्वास आणि प्रेमभावना निर्माण करण्यातही भूमिका बजावते. 2. अँटीडायरेटिक संप्रेरक. अँटीडायरेटिक हॉर्मोन ADH किंवा वॅसोप्रेसिन. कार्य. हे संप्रेरक शरीरातील पाण्याचे संतुलन राखते. मूत्रपिंड. ते मूत्रपिंडांवर किडनीज कार्य करून शरीरातून बाहेर पडणाऱ्या मूत्राचे प्रमाण नियंत्रित करते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा ADHचे प्रमाण वाढते. यामुळे मूत्रपिंड जास्त पाणी शोषून घेतात आणि मूत्र कमी होते. रक्तदाब. ADH रक्ताभिसरण संस्थेवर कार्य करून रक्तवाहिन्यांना संकुचित करते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. पश्च पियुषिकेचे महत्त्व. पश्च पियुषिका ग्रंथी ही एक साठवणुकीचे आणि स्रावाचे केंद्र म्हणून काम करते. हायपोथॅलॅमसद्वारे तयार झालेल्या या दोन संप्रेरकांचे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात स्राव झाल्याने शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रिया जसे की पाणी आणि लवणांचे संतुलन, प्रसूती आणि दुग्धपान सुरळीत चालतात. थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्लँड ही मानवी शरीरातील एक महत्त्वाची अंतःस्रावी एंडोक्रिन ग्रंथी आहे, जी मानेच्या खालच्या भागात श्वासनलिकेच्या ट्रेकियासमोर असते. ही ग्रंथी फुलपाखराच्या आकारासारखी दिसते. कार्य. थायरॉइड ग्रंथी शरीराच्या चयापचय मेटाबॉलिझम क्रियेचे नियंत्रण करते. हे कार्य थायरॉक्सिन किंवा T4 आणि ट्रायोडोथायरोनिन किंवा T3 या दोन मुख्य संप्रेरकांद्वारे हॉर्मोन्स केले जाते. या संप्रेरकांचे उत्पादन आणि स्राव नियंत्रित करण्यासाठी आयोडाईन हा एक महत्त्वाचा घटक आहे. थायरॉइड संप्रेरकांची प्रमुख कार्ये.
चयापचय नियंत्रण. ही संप्रेरके शरीरातील ऊर्जा कॅलरीज कशी वापरली जाते हे नियंत्रित करतात. त्यामुळे शरीराचे तापमान आणि हृदयाची गती हार्ट रेट नियंत्रित होते. वाढ आणि विकास. लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकासासाठी थायरॉईड संप्रेरके अत्यंत आवश्यक असतात. इतर अवयवांचे कार्य. ही संप्रेरके हृदय, स्नायू, हाडे आणि पचनसंस्थेच्या योग्य कार्यासाठी मदत करतात. थायरॉईड ग्रंथीचे विकार. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास काही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हायपोथायरॉइडिझम या अवस्थेत थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉक्सिन संप्रेरक तयार करत नाही. लक्षणे. वजन वाढणे, थकवा, थंडी सहन न होणे, कोरडी त्वचा आणि केस गळणे. कारण आयोडीनची कमतरता किंवा स्वयंप्रतिकार रोग, ऑटोइम्यून डिसीज. हायपोथायरॉइडिझम या अवस्थेत थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात थायरॉक्सिन संप्रेरक तयार करते. लक्षणे. वजन कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, चिंता, अति घाम येणे आणि अस्वस्थता. कारण ग्रेव्हज रोग, ग्रेव्हज डिसीज हा एक सामान्य कारण आहे. गॉयटर थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढतो. हे हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम या दोन्ही स्थितींमध्ये होऊ शकते. थायरॉईडची समस्या टाळण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात आयोडीन असणे महत्त्वाचे आहे. नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास या विकारांवर नियंत्रण मिळवता येते. पॅराथायरॉईड ग्रंथी. पॅराथायरॉईड ग्लँड्स या मानेतील थायरॉईड ग्रंथीच्या मागच्या बाजूला असलेल्या 4 लहान अंडाकृती ग्रंथी आहेत. या ग्रंथी शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पॅराथायरॉईड ग्रंथीचे कार्य. पॅराथायरॉईड ग्रंथी पॅराथायरॉईड संप्रेरक, पॅराथायरॉईड हॉर्मोन PTH नावाचे एकच संप्रेरक तयार करतात. या संप्रेरकाचे मुख्य कार्य रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करणे आहे. PTH खालीलप्रमाणे कॅल्शियमची पातळी वाढवते. हाडांमधून कॅल्शियम सोडणे. जेव्हा रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होते तेव्हा PTH हाडांना संदेश देतो की त्यांनी कॅल्शियम रक्तामध्ये सोडावे. मूत्रपिंडातील शोषण. हे मूत्रपिंडांना कॅल्शियम कमी प्रमाणात बाहेर टाकण्यास आणि व्हिटॅमिन डी सक्रिय करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढते. आतड्यांतील शोषण. सक्रिय व्हिटॅमिन डीच्या मदतीने आतड्यांमधून अन्नातून कॅल्शियमचे शोषण वाढवते. थोडक्यात PTH हे रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढवून ती योग्य मर्यादेत राखते. पॅराथायरॉईड ग्रंथीचे विकार. पॅराथायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास कॅल्शियमचे संतुलन बिघडते. हायपरपॅराथायरॉइडिझम जेव्हा ग्रंथी जास्त PTH तयार करते. यामुळे रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि मूत्रपिंडात खडे तयार होऊ शकतात. हायपोपॅराथायरॉइडिझम जेव्हा ग्रंथी पुरेसे PTH तयार करत नाही. यामुळे रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होते, ज्यामुळे स्नायूंचे पेटके, क्रॅम्प्स, आकडी, स्पॅझम्स आणि हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अधिवृक्क ग्रंथी, ॲड्रिनल ग्लँड्स या 2 लहान अंतःस्रावी ग्रंथी आहेत, ज्या प्रत्येकी एका मूत्रपिंडाच्या किडनीवरच्या बाजूला स्थित असतात. अधिवृक्क या शब्दाचा अर्थ मूत्रपिंडाच्या वर असा होतो. अधि बरोबर वर, वृक्क बरोबर मूत्रपिंड. या ग्रंथी शरीरातील तणाव व्यवस्थापनासाठी, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि चयापचय, मेटाबॉलिझम, रक्तदाब, ब्लड प्रेशर आणि रोगप्रतिकारशक्ती, इम्यून सिस्टम नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेली संप्रेरके तयार करतात. अधिवृक्क ग्रंथीचे भाग आणि कार्य. प्रत्येक अधिवृक्क ग्रंथीचे 2 मुख्य भाग असतात आणि दोन्ही भाग वेगवेगळी संप्रेरके तयार करतात. 1. बाह्य कॉर्टेक्स हा ग्रंथीचा बाहेरील भाग आहे. तो स्टेरॉइड संप्रेरके, स्टेरॉइड हॉर्मोन्स तयार करतो, जी शरीराच्या चयापचय, रोगप्रतिकारशक्ती आणि लैंगिक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. कॉर्टिसॉल हे तणाव संप्रेरक, स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखले जाते. ते शरीराला तणावाच्या परिस्थितीत ऊर्जा पुरवते आणि रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करते. अल्डोस्टेरॉन हे संप्रेरक शरीरातील पाणी आणि लवणांचे जसे की सोडियम संतुलन राखते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. 2. मज्जा मेडुल्ला हा ग्रंथीचा आतील भाग आहे. तो कॅटेकोलामाइन्स नावाचे संप्रेरके तयार करतो, जी शरीराच्या लढा किंवा पळून जा, फाइट ऑर फ्लाइट प्रतिसादासाठी जबाबदार असतात. ॲड्रेनलिन किंवा एपिनेफ्रिन हे संप्रेरक आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देते. यामुळे हृदयाची गती वाढते, श्वासोच्छ्वास जलद होतो आणि स्नायूंना अधिक ऊर्जा मिळते. नोरॲड्रेनालिन किंवा नोरपाइनफ्रिन हे ॲड्रेनालाईनसारखेच कार्य करते, परंतु प्रामुख्याने रक्तदाब वाढवते आणि रक्ताभिसरण नियंत्रित करते. अधिवृक्क ग्रंथीच्या विकारांचे परिणाम. अधिवृक्क ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
ॲडिसनचा रोग ॲडिसन्स डिसीज, जेव्हा ग्रंथी पुरेशी संप्रेरके विशेषतः कॉर्टिसॉल तयार करत नाही. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि त्वचेचा रंग गडद होणे यांसारखी लक्षणे दिसतात. कुशिंग सिंड्रोम, जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात कॉर्टिसॉल तयार होते. यामुळे वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि स्नायू कमकुवत होणे यांसारख्या समस्या होतात. ॲड्रिनल थकवा ॲड्रिनल फॅटिग हा एक अनौपचारिक शब्द आहे, जो दीर्घकाळच्या तणावामुळे अधिवृक्क ग्रंथीची कार्यक्षमता कमी झाल्याचे सूचित करतो. अधिवृक्क ग्रंथी शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी महत्त्वाची आहे आणि तणावपूर्ण परिस्थितीत शरीराला योग्य प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ऊर्जा देते. अधिवृक्क मज्जा ॲड्रिनल मेडुल्ला हा अधिवृक्क ग्रंथीचा ॲड्रिनल ग्लँड आतील भाग आहे. हा शरीराच्या लढा किंवा पळून जा फाईट ऑर फ्लाइट या प्रतिसादासाठी जबाबदार असलेल्या 2 प्रमुख संप्रेरकांचे उत्पादन आणि स्राव करतो. हा भाग थेट मज्जासंस्थेशी नर्वस सिस्टम जोडलेला असल्याने तो आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देतो. अधिवृक्क मज्जेची प्रमुख संप्रेरके आणि त्यांची कार्ये. अधिवृक्क मज्जा खालील 2 संप्रेरके तयार करते. 1. ॲड्रेनालाईन किंवा एपिनेफ्रिन. कार्य: हे मुख्य लढा किंवा पळून जा संप्रेरक आहे. जेव्हा शरीर एखाद्या धोक्याला, तणावाला किंवा भीतीच्या परिस्थितीत असते तेव्हा ते जलद कार्य करते. परिणाम: हृदयाची गती वाढवते, श्वासोच्छ्वास जलद करते, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात, यकृतातील साखरेचे ग्लुकोज रूपांतर रक्तात करते, ज्यामुळे स्नायूंना त्वरित ऊर्जा मिळते, रक्ताला स्नायूंकडे आणि मेंदूकडे वळवते. 2. नॉरएड्रेनालाईन किंवा नोरेपिनेफ्रिन. कार्य: हे ॲड्रेनालाईनसारखेच कार्य करते, परंतु प्रामुख्याने रक्ताभिसरण आणि रक्तदाब नियंत्रित करते. परिणाम: रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हे संप्रेरक सतर्कता आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. अधिवृक्क मज्जेचे महत्त्व. अधिवृक्क मज्जा ही शरीराची नैसर्गिक आपत्कालीन प्रतिक्रिया प्रणाली नॅचरल इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम आहे. जेव्हा तुम्हाला अचानक भीती वाटते, तुम्ही खूप उत्साही असता किंवा एखाद्या धोक्याचा सामना करता, तेव्हा अधिवृक्क मज्जेद्वारे तयार झालेली ही संप्रेरके तुमच्या शरीराला त्वरित तयार करतात. यामुळे तुम्हाला जलद पळणे, जोरदार लढणे किंवा कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा आणि क्षमता मिळते. पिनियल ग्रंथी पायनियल ग्लँड ही मानवी मेंदूत असलेली एक लहान वाटाण्याएवढी अंतःस्रावी ग्रंथी आहे. तिला पाईन कोनच्या आकारावरून हे नाव मिळाले आहे. ही ग्रंथी शरीराच्या जैविक घड्याळाचे बायोलॉजिकल क्लॉक आणि झोपेच्या चक्राचे स्लीप वेक सायकल नियमन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पिनियल ग्रंथीचे कार्य. पिनियल ग्रंथीचे मुख्य कार्य मेलाटोनिन नावाचे संप्रेरक तयार करणे आणि स्रावित करणे हे आहे. मेलाटोनिनला झोपेचे संप्रेरक स्लीप हॉर्मोन असेही म्हणतात. प्रकाश संवेदनशील ग्रंथी. पिनियल ग्रंथी प्रकाशासाठी अत्यंत संवेदनशील असते. जेव्हा डोळ्यांवर प्रकाश पडतो तेव्हा तिच्या कार्याला प्रतिबंध होतो आणि मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. याउलट जेव्हा अंधार असतो, रात्री, तेव्हा तिचे कार्य सक्रिय होते आणि मेलाटोनिनचे उत्पादन वाढते. झोपेचे चक्र मेलाटोनिनची वाढलेली पातळी शरीराला झोपण्याची वेळ झाल्याचा संकेत देते. त्यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे आणि जागे होण्याचे चक्र सर्केडियन रिधम नियंत्रित होते. प्रजनन आणि विकास. काही संशोधनानुसार पिनियल ग्रंथी लैंगिक विकासावरही परिणाम करू शकते, विशेषतः पौगंडावस्थेमध्ये प्युबर्टी शरीराच्या बदलांवर. पिनियल ग्रंथीचे महत्त्व. जैविक घड्याळ. ही ग्रंथी मानवी शरीरातील जैविक घड्याळ म्हणून काम करते, ज्यामुळे आपल्याला रात्री झोप येते आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते. जेट लॅग. जेव्हा लोक वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये प्रवास करतात तेव्हा त्यांचे जैविक घड्याळ बिघडते, ज्याला जेट लॅग म्हणतात. यावर उपाय म्हणून काही वेळा मेलॅटोनिनची औषधे दिली जातात. एकूण आरोग्य. योग्य झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि पिनियल ग्रंथी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. थोडक्यात, पिनियल ग्रंथी एक छोटीशी ग्रंथी असली तरी ती आपल्या झोपेच्या आणि एकूणच जैविक चक्राच्या नियमनासाठी खूप महत्त्वाची आहे. मूत्रपिंड किडनी, ज्याला मराठीत वृक्क असेही म्हणतात, हे केवळ उत्सर्जन संस्थेचा भाग नसून काही महत्त्वाची संप्रेरके हॉर्मोन्स देखील तयार करते. ही संप्रेरके शरीरातील विविध क्रियांचे नियमन करतात, जसे की रक्तदाब नियंत्रण, लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि हाडांचे आरोग्य. वृक्काद्वारे स्रावित होणारी प्रमुख संप्रेरके. वृक्क खालील 3 प्रमुख संप्रेरके तयार करते. 1. एरिथ्रोपोएटिन EPO. कार्य: हे संप्रेरक लाल रक्तपेशी रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी अस्थिमज्जेला बोन मॅरो उत्तेजित करते. लाल रक्तपेशी शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात. महत्त्व. जेव्हा मूत्रपिंडात ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा ते EPO संप्रेरक तयार करते.
या संप्रेरकामुळे अस्थिमज्जेत अधिक लाल रक्तपेशी तयार होतात आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. मूत्रपिंडाच्या आजारांमुळे ईपीओचे उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. 2. रेनिन कार्य. हे एक एन्झाईम आहे जे संप्रेरक म्हणूनही कार्य करते. हे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन प्रणाली RASचा एक भाग आहे, जी शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते. महत्त्व. जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा वृक्क रेनिन स्रावित करते. रेनिनमुळे एक जटिल रासायनिक प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि अल्डोस्टेरॉन संप्रेरक तयार होते. यामुळे रक्तदाब वाढण्यास मदत होते. 3. कॅल्सिट्रिऑल किंवा व्हिटॅमिन डी. 3 चे सक्रिय रूप. कार्य. मूत्रपिंड, व्हिटॅमिन डी. 3. त्याच्या सक्रिय स्वरूपात कॅल्सिट्रिऑल रूपांतरित करते. हे संप्रेरक आतड्यांमधून कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण वाढवते. महत्त्व. हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कॅल्सिट्रिऑलच्या अभावामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा, ऑस्टिओपोरोसिस किंवा लहान मुलांमध्ये मुडदूस रिकेट्ससारखे रोग होऊ शकतात. या संप्रेरकांमुळे वृक्क केवळ शरीरातील कचरा बाहेर काढत नाही, तर रक्तदाब, रक्ताची निर्मिती आणि हाडांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. हृदय हे केवळ रक्तपंप करण्याचे काम करत नाही, तर ते एक अंतःस्रावी एंडोक्रीन अवयव म्हणूनही कार्य करते. हृदय काही विशिष्ट परिस्थितीत 2 महत्त्वाची संप्रेरके तयार करते, जी शरीरातील रक्तदाब आणि पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतात. हृदयातील प्रमुख संप्रेरके आणि त्यांची कार्ये. हृदयाद्वारे तयार होणारी 2 मुख्य संप्रेरके खालीलप्रमाणे आहेत. 1. एट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड ANP. उत्पादन. हे संप्रेरक हृदयाच्या वरच्या कक्षांमध्ये ॲट्रिया म्हणजेच अलिंदात तयार होते. कधी स्रावित होते? जेव्हा हृदयाच्या अलिंदावर रक्तामुळे जास्त ताण येतो, म्हणजे रक्तदाब वाढतो, तेव्हा ANP स्रावित होते. कार्य. रक्तदाब कमी करणे. ANP रक्तवाहिन्यांना रुंद करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. मूत्र उत्पादन वाढवणे. हे मूत्रपिंडांना अधिक सोडियम आणि पाणी मूत्रातून बाहेर टाकण्याचा संकेत देते. यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब आणखी कमी होतो. 2. ब्रेन नायट्रियुरेटिक पेप्टाइड BNP. उत्पादन. हे संप्रेरक प्रामुख्याने हृदयाच्या खालच्या कक्षांमध्ये वेंट्रिकल्स म्हणजेच निलयामध्ये तयार होते. कधी स्रावित होते? जेव्हा हृदयाचे निलय ताणले जातात किंवा हृदयावर जास्त भार येतो, विशेषतः हृदयविकाराच्या हार्ट फेलियर परिस्थितीत, तेव्हा BNP स्रावित होते. कार्य. BNPचे कार्य ANP सारखेच आहे. ते रक्तदाब कमी करण्यास आणि शरीरातून अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत करते. हृदयाच्या संप्रेरकांचे महत्त्व. हृदयाद्वारे तयार होणारी ही दोन्ही संप्रेरके शरीरातील द्रव आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली म्हणून काम करतात. जर या संप्रेरकांचे प्रमाण वाढले तर ते हृदयावरील ताण दर्शवते. त्यामुळे हृदयविकाराच्या निदानासाठी आणि उपचार देखरेखीसाठी BNP पातळीची तपासणी एक महत्त्वाचा घटक मानली जाते. यामुळे हे सिद्ध होते की हृदय केवळ यांत्रिक पंप नाही, तर ते शरीराच्या रासायनिक समन्वयातही महत्त्वाची भूमिका बजावते. टेम्पररी ग्लँड्स, ज्यांना तात्पुरत्या ग्रंथी टेम्पररी ग्लँड्स असे म्हणतात, या अशा ग्रंथी आहेत ज्या शरीरात विशिष्ट काळातच कार्यरत असतात आणि त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर त्या निष्क्रिय होतात किंवा नाहीशा होतात. मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे कॉर्पस ल्यूटियम. कॉर्पस ल्यूटियम ही स्त्रियांच्या मासिक पाळीच्या मेन्स्ट्रुअल सायकल आणि गर्भधारणेच्या प्रेग्नन्सी काळात तयार होणारी एक तात्पुरती ग्रंथी आहे. निर्मिती. प्रत्येक मासिक पाळीदरम्यान अंडाशयातून ओव्हरी अंडपेशी बाहेर पडल्यावर ओव्ह्युलेशन रिकाम्या झालेल्या फॉलिकलचे फॉलिकल रूपांतर कॉर्पस ल्यूटियममध्ये होते. कार्य. कॉर्पस ल्यूटियम प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक तयार करते. प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाच्या अस्तराला युट्रेन लायनिंग जाड बनवते, जेणेकरून गर्भधारणेसाठी योग्य वातावरण तयार होईल. भूमिका. गर्भधारणा न झाल्यास, जर गर्भधारणा झाली नाही तर कॉर्पस ल्यूटियम हळूहळू नाहीसे होते. प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे गर्भाशयाचे अस्तर तुटते आणि मासिक पाळी येते. गर्भधारणा झाल्यास, जर गर्भधारणा झाली तर कॉर्पस ल्यूटियम गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रोजेस्टेरॉन तयार करत राहते. हे संप्रेरक गर्भधारणेला आधार देते. नंतर त्याचे कार्य वार प्लॅसेंटा ही तात्पुरती ग्रंथी स्वीकारते. इतर उदाहरणे. वार प्लॅसेंटा. गर्भधारणेच्या काळात गर्भाशयात विकसित होणारी ही एक महत्त्वाची तात्पुरती ग्रंथी आहे. ती प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांसारखी संप्रेरके तयार करते, जी गर्भाच्या विकासासाठी आणि गरोदरपणासाठी आवश्यक असतात. बाळंतपणानंतर ही ग्रंथी शरीरातून बाहेर पडते. थायमस ग्रंथी. थायमस ग्लँड
ही ग्रंथी लहान मुलांमध्ये सक्रिय असते आणि रोगप्रतिकारशक्ती इम्यून सिस्टम विकसित करण्यास मदत करते. पौगंडावस्थेत ॲडोलेसन्स पोचल्यावर ती हळूहळू निष्क्रिय होते. अशा प्रकारे तात्पुरत्या ग्रंथी विशिष्ट काळासाठी शरीराच्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांचे कार्य पूर्ण झाल्यावर त्या नाहीशा होतात. मानवी शरीरातील जननग्रंथी गोनॅड्स ही अशी प्रमुख ग्रंथी आहेत ज्या लैंगिक पेशी गेमिट्स तयार करतात आणि लैंगिक संप्रेरकांचे सेक्स हॉर्मोन्स उत्पादन करतात. या ग्रंथी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही वेगळ्या असतात आणि लैंगिक विकासासाठी तसेच प्रजननासाठी रिप्रोडक्शन त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पुरुषांमधील जननग्रंथी वृषण टेस्टिस. स्थान वृषण हे अंडकोशामध्ये स्क्रोटम शरीराच्या बाहेर स्थित असतात. प्रमुख कार्ये 1. शुक्राणूंचे उत्पादन. वृषण हे शुक्राणू स्पर्म तयार करतात जे पुरुष लैंगिक पेशी आहेत. 2. टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन. ही ग्रंथी टेस्टोस्टेरॉन नावाचे प्रमुख पुरुष संप्रेरक तयार करते. हे संप्रेरक पुरुषांमधील लैंगिक विकास, स्नायूंची वाढ, चेहऱ्यावरील केस आणि आवाज घोगरा होणे यांसारख्या दुय्यम लैंगिक लक्षणांसाठी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स जबाबदार असते. स्त्रियांमधील जननग्रंथी अंडाशय ओव्हरीज. स्थान अंडाशय हे ओटीपोटात गर्भाशयाच्या युट्रस दोन्ही बाजूला स्थित असतात. प्रमुख कार्ये 1. अंडपेशींची निर्मिती. अंडाशय हे अंडपेशी ओवा तयार करतात ज्या स्त्री लैंगिक पेशी आहेत. 2. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन. अंडाशय हे दोन प्रमुख स्त्री संप्रेरके एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन तयार करतात. इस्ट्रोजेन हे मासिक पाळीचे नियमन करते, स्तनांचा विकास आणि लैंगिक अवयवांच्या वाढीसारख्या स्त्री लैंगिक लक्षणांसाठी जबाबदार आहे. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गर्भाशयाला गर्भधारणेसाठी तयार करते आणि गरोदरपणात गर्भाचे पोषण करण्यास मदत करते. जननग्रंथींचे महत्त्व. जननग्रंथी केवळ लैंगिक पेशी तयार करत नाहीत, तर त्यांच्याद्वारे स्रावित होणारी संप्रेरके शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतात. लैंगिक विकास, प्रजननचक्र, शारीरिक वाढ आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी या ग्रंथींचे योग्य कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. या ग्रंथी थेट पीयूषिका ग्रंथी, पिट्युइटरी ग्लँड आणि हायपोथॅलमसद्वारे नियंत्रित केल्या जातात. वार प्लॅसेंटा हा एक तात्पुरता अवयव आहे जो गर्भधारणेदरम्यान प्रेग्नन्सी गर्भाशयात युटरस विकसित होतो. तो आई आणि तिच्या गर्भाला जोडणारा दुवा म्हणून काम करतो. वारेची प्रमुख कार्ये. वार हा केवळ एक जोडणारा अवयव नसून तो गर्भासाठी अनेक महत्त्वाची कार्ये करतो. पोषण आणि वायूची देवाणघेवाण. वार गर्भाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे न्यूट्रिएंट्स पुरवतो. त्याचप्रमाणे गर्भाच्या शरीरातून कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ पदार्थ काढून घेतो. हार्मोन उत्पादन. वार काही महत्त्वपूर्ण संप्रेरके हॉर्मोन्स तयार करतो जी गर्भधारणेसाठी आवश्यक असतात. मानवी कोरियॉनिक गोनाडोट्रोपिन, ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रोपिन HCG हे संप्रेरक गर्भधारणा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि गर्भधारणा चाचण्यांमध्ये प्रेग्नन्सी टेस्ट्स याच संप्रेरकाची तपासणी केली जाते. प्रोजेस्ट्रॉन हे संप्रेरक गर्भाशयाच्या अस्तराला युट्रिन लाइनिंग जाड आणि मजबूत ठेवते, ज्यामुळे गर्भाला योग्य आधार मिळतो. एस्ट्रोजन हे गर्भाच्या वाढीस मदत करते आणि प्रसूतीसाठी गर्भाशयाला तयार करते. सुरक्षा. वार गर्भाला काही जीवाणू आणि विषाणूंपासून, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस संरक्षण देतो, पण सर्व प्रकारच्या संसर्गापासून नव्हे. वारेचे महत्त्व. वार हा गर्भासाठी जीवन आधारित प्रणाली लाईफ सपोर्ट सिस्टम आहे. त्याच्यामुळेच गर्भाला गर्भाशयात आवश्यक असलेले सर्व पोषण मिळते आणि तो सुरक्षितपणे वाढू शकतो. बाळंतपणानंतर वार शरीरातून बाहेर पडतो, ज्याला आफ्टर बर्थ असे म्हणतात. संप्रेरकांचे रासायनिक स्वरूप. 1. प्रथिन आधारित किंवा पेप्टाइड संप्रेरके. प्रोटीन, पेप्टाइड हॉर्मोन्स. ही संप्रेरके अमिनो ॲसिड्स लांब साखळींनी बनलेली असतात. त्यांची रचना मोठी असल्याने ती पेशींच्या आत प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे ही संप्रेरके पेशीच्या बाहेरील पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट ग्राहकांना रिसेप्टर्स जोडली जातात आणि पेशीच्या आत संदेश पाठवतात. उदाहरणे: इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, वाढ संप्रेरक, ग्रोथ हार्मोन. 2. स्टेरॉइड संप्रेरके, स्टेरॉइड हॉर्मोन्स. ही संप्रेरके कोलेस्ट्रॉल तयार होतात. त्यांची रासायनिक रचना लहान आणि चरबी विद्राव्य फॅट सॉल्युबल असल्यामुळे ती पेशींच्या आवरणातून सेल मेम्ब्रेन थेट पेशींच्या आत प्रवेश करू शकतात आणि आतील ग्राहकांना जोडली जातात. उदाहरणे: कॉर्टिसॉल, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन. 3. अमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह्ज. ही संप्रेरके एकाच अमिनो ॲसिडमध्ये बदल करून तयार होतात. उदाहरणे: थायरॉक्सिन हे टायरोसिन या अमिनो ॲसिडपासून बनलेले असते
आणि त्यात आयोडीनचा समावेश असतो. ॲड्रेनलिन हे देखील टायरोसिनपासून तयार होते. थोडक्यात संप्रेरकांचे रासायनिक स्वरूप त्यांच्या कार्यावर थेट परिणाम करते. प्रथिन आधारित संप्रेरके पेशीच्या बाहेरून काम करतात, तर स्टेरॉइड संप्रेरके थेट पेशीच्या आत प्रवेश करून कार्य करतात. या विविध प्रकारांमुळे शरीरातील रासायनिक समन्वय सुलभ होतो. बाह्यस्रावी ग्रंथी एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणजे अशा ग्रंथी ज्या आपल्या स्राव नलिकांद्वारे डक्ट्स शरीराच्या विशिष्ट अवयवापर्यंत किंवा बाहेरील पृष्ठभागावर पोहोचवतात. ही ग्रंथी रक्तामध्ये थेट स्राव सोडत नाहीत. कार्य आणि उदाहरणे. या ग्रंथी शरीरातील विविध कार्यांसाठी आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात आणि योग्य ठिकाणी पोहोचवतात. त्यांची काही प्रमुख उदाहरणे. लाळ ग्रंथी सॅलिव्हरी ग्लँड्स या ग्रंथी लाळ तयार करतात, जी अन्न पचन करण्यास मदत करते. घाम ग्रंथी स्वेट ग्लँड्स त्वचेतील या ग्रंथी घाम तयार करतात, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होते. यकृत लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे, जे पित्त बाईल तयार करते. पित्त पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. स्तन ग्रंथी मॅमरी ग्लँड्स या ग्रंथी दूध तयार करतात, जे नवजात बालकासाठी पोषण म्हणून काम करते. अश्रू ग्रंथी टियर ग्लँड्स डोळ्यांमध्ये अश्रू तयार करतात, जे डोळ्यांना ओलावा देतात आणि स्वच्छ ठेवतात. अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी ग्रंथींमधील फरक. दोन्ही ग्रंथी शरीराच्या समन्वयासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्यांच्या कार्यपद्धतीत मोठा फरक आहे. वैशिष्ट्य. बाह्यस्रावी ग्रंथी एक्झोक्राईन ग्लँड्स, अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्रिन ग्लँड्स. नलिका डक्ट्स असतात, स्राव पोचवण्यासाठी नसतात. नलिकाविहीन स्राव सिक्रीशन्स, एन्झाईम्स, लाळ, घाम, पित्त, दूध इत्यादी. संप्रेरके हॉर्मोन्स, स्राव सोडण्याची जागा शरीराच्या बाहेर किंवा विशिष्ट अवयवाच्या पोकळीत. उदा. तोंड, आतडे. थेट रक्तप्रवाहात. कार्यक्षेत्र विशिष्ट स्थानिक कार्य. लोकल ॲक्शन दूरच्या अवयवांवर प्रभाव. डिस्टंट ॲक्शन. प्लीहा स्प्लीन हा मानवी शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो पोटाच्या डाव्या बाजूला फासळ्यांच्या खाली स्थित असतो. हा अवयव रोगप्रतिकारशक्तीचा, इम्यून सिस्टम आणि रक्तशुद्धीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्लीहेची कार्ये. प्लीहेची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे आहेत. रक्तशुद्धीकरण. प्लीहा शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करते. ती जुन्या आणि खराब झालेल्या लाल रक्तपेशींना रेड ब्लड सेल्स फिल्टर करून काढून टाकते. त्यामुळेच तिला लाल रक्तपेशींची स्मशानभूमी असेही म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती. प्लीहेमध्ये पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स आणि लिम्फोसाइट्स असतात, ज्या शरीरात प्रवेश करणाऱ्या जीवाणू, विषाणू आणि इतर परदेशी घटकांशी लढतात. त्यामुळे प्लीहा शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. रक्ताचा साठा. प्लीहा रक्ताचा आणि प्लेटलेट्स साठा करते. जेव्हा शरीरात रक्ताची गरज भासते, तेव्हा प्लीहा हा साठा वापरण्यासाठी रक्तामध्ये सोडते. लोहाचे पुनर्चक्रण. लाल रक्तपेशी नष्ट झाल्यावर त्यातील लोह, आयरन पुन्हा वापरण्यासाठी साठवले जाते. प्लीहेचे आरोग्य आणि विकार. प्लीहा सामान्यतः लहान असते आणि ती पोटात जाणवत नाही, पण काही विशिष्ट रोगांमध्ये, जसे की संसर्ग किंवा यकृताच्या विकारांमध्ये, लिव्हर डिसीज, तिचा आकार वाढू शकतो. जरी प्लीहा एक महत्त्वाचा अवयव असला तरी जर काही कारणास्तव ती शस्त्रक्रियेद्वारे काढली गेली, स्प्लिनेक्टॉमी, तर शरीर तिच्या कार्याचा भार इतर अवयवांवर, जसे की यकृत आणि अस्थिमज्जा, बोन मॅरोवर टाकते. मात्र प्लीहा काढल्यानंतर व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमकुवत होऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त असतो. मानवी शरीरातील ग्रंथी, संप्रेरके आणि विकार. 50 महत्त्वाचे प्रश्न. 1. प्रश्न. मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी, मास्टर ग्लँड म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखले जाते? उत्तर. पीयूषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड. 2. प्रश्न. इन्सुलिन संप्रेरकाचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर. रक्तातील साखरेचे ग्लुकोज प्रमाण नियंत्रित करणे. 3. प्रश्न. कोणत्या संप्रेरकाला लढा किंवा पळून जा, फाइट ऑर फ्लाइट संप्रेरक असे म्हणतात? उत्तर. ॲड्रेनलिन. 4. प्रश्न. थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिज आवश्यक असतो? उत्तर. आयोडीन. 5. प्रश्न. मधुमेह, डायबेटिस हा रोग कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर. इन्सुलिन. 6. प्रश्न. शरीरातील चयापचय, मेटाबॉलिझम क्रिया नियंत्रित करण्याचे काम कोणती ग्रंथी करते? उत्तर. थायरॉइड ग्रंथी, थायरॉइड ग्लँड. 7. प्रश्न. स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचित होण्यास कोणते संप्रेरक मदत करते? उत्तर. ऑक्सिटोसिन. 8. प्रश्न. वाढ संप्रेरक, ग्रोथ हार्मोन GH
कोणत्या ग्रंथीद्वारे स्रावित होते? उत्तर पीयूषिका ग्रंथी. 9. प्रश्न कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये मिक्सोएडिमा माइक्स एडिमा हा रोग होतो? उत्तर थायरॉक्सिन. 10. प्रश्न कोणत्या संप्रेरकाला प्रेम संप्रेरक लव्ह हॉर्मोन असेही म्हणतात? उत्तर ऑक्सिटोसिन. 11. प्रश्न शरीरातील पाणी आणि लवणांचे संतुलन राखणारे संप्रेरक कोणते आहे? उत्तर अँटीडायरेटिक संप्रेरक एडीएच किंवा वॅसोप्रेसिन. 12. प्रश्न पुरुषांमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणांसाठी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स कोणते संप्रेरक जबाबदार असते? उत्तर टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरोन. 13. प्रश्न कोणत्या ग्रंथीला जैविक घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात? उत्तर पिनियल ग्रंथी पायनियल ग्लँड. 14. प्रश्न रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करणारे प्रमुख संप्रेरक कोणते आहे? उत्तर पॅराथायरॉइड संप्रेरक पॅराथायरॉइड हॉर्मोन पीटीएच. 15. प्रश्न कोणत्या संप्रेरकाच्या जास्त स्रावामुळे प्रौढांमध्ये ॲक्रोमेगाली हा रोग होतो? उत्तर वाढ संप्रेरक ग्रोथ हॉर्मोन. 16. प्रश्न रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणारे संप्रेरक कोणते आहे? उत्तर ग्लुकागॉन. 17. प्रश्न अधिवृक्क ग्रंथीचे ॲड्रिनल ग्लँड स्थान कोठे असते? उत्तर मूत्रपिंडांच्या किडनीजवरच्या बाजूला. 18. प्रश्न स्वादुपिंडातून इन्सुलिनचा स्राव कोणत्या पेशी करतात? उत्तर बीटा पेशी बीटा सेल्स. 19. प्रश्न कोणत्या ग्रंथीद्वारे तयार होणारे संप्रेरक व्हिटॅमिन डीच्या सक्रिय स्वरूपासाठी आवश्यक असते? उत्तर मूत्रपिंड किडनी. 20. प्रश्न शरीरातील लाल रक्तपेशींच्या आरबीसीएस उत्पादनासाठी कोणते संप्रेरक आवश्यक असते? उत्तर इरिथ्रोपोएटिन ईपीओ. 21. प्रश्न पुरुषांमध्ये शुक्राणूंचे उत्पादन स्पर्मॅटोजेनेसिस करण्यास कोणते संप्रेरक उत्तेजित करते? उत्तर फॉलिकल उत्तेजक संप्रेरक FSH. 22. प्रश्न महिलांमध्ये बीजांड निर्मितीसाठी ओव्युलेशन कोणते संप्रेरक जबाबदार आहे? उत्तर ल्युटेनायझिंग संप्रेरक LH. 23. प्रश्न प्रोलॅक्टिन संप्रेरकाचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये दूध उत्पादनास चालना देणे. 24. प्रश्न कोणत्या ग्रंथीला नलिकाविहीन ग्रंथी डक्टलेस ग्लँड्स असेही म्हणतात? उत्तर अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्रिन ग्लँड्स. 25. प्रश्न ग्रेव्स रोग ग्रेव्स डिझीज हा थायरॉइडच्या कोणत्या स्थितीमुळे होतो? उत्तर हायपरथायरॉइडिझम थायरॉक्सिनचा अतिस्राव. 26. प्रश्न कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये क्रिटिनिझम हा मानसिक आणि शारीरिक विकासाचा विकार होतो? उत्तर थायरॉक्सिन. 27. प्रश्न अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातून कॉर्टेक्स स्रावित होणारे प्रमुख तणाव संप्रेरक स्ट्रेस हॉर्मोन कोणते? उत्तर कॉर्टिसॉल. 28. प्रश्न पुरुषांमध्ये LH संप्रेरकाला काय म्हणतात? उत्तर इंटरस्टिशियल पेशी उत्तेजक संप्रेरक ICSH. 29. प्रश्न कोणत्या संप्रेरकाच्या जास्त स्रावामुळे कशिंग सिंड्रोम हा विकार होतो? उत्तर कॉर्टिसॉल. 30. प्रश्न हृदय कोणते संप्रेरक तयार करते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो? उत्तर अँट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाइड ANP. 31. प्रश्न मेलाटोनिन संप्रेरक कोणत्या ग्रंथीद्वारे तयार होते? उत्तर पिनियल ग्रंथी. 32. प्रश्न शरीरातील कोणत्या ग्रंथीला तात्पुरती ग्रंथी टेम्पररी ग्लँड म्हणून ओळखले जाते? उत्तर कॉर्पस ल्युटियम आणि वार प्लॅसेंटा. 33. प्रश्न मूत्रपिंडाद्वारे स्रावित होणारे रेनिन कशाचे नियमन करते? उत्तर रक्तदाबाचे. 34. प्रश्न हायपोथायरॉइडिझममध्ये सामान्यतः कोणती लक्षणे दिसतात? उत्तर वजन वाढणे थकवा आणि थंडी सहन न होणे. 35. प्रश्न पॅराथायरॉइड संप्रेरकाचा पीटीएच प्रभाव कोणत्या अवयवांवर होतो? उत्तर हाडे बोन्स मूत्रपिंड किडनीज आणि आतडे इंटेस्टिन्स. 36. प्रश्न जननग्रंथी गोनॅड्स या कोणत्या ग्रंथींच्या नियंत्रणाखाली काम करतात? उत्तर पीयूषिका ग्रंथी. 37. प्रश्न ॲडिसनचा रोग ॲडिसन्स डिसीजमध्ये कोणत्या संप्रेरकाची कमतरता होते? उत्तर कॉर्टिसॉल. 38. प्रश्न कोणत्या संप्रेरकामुळे त्वचा केस आणि डोळ्यांना रंग मिळतो? उत्तर मेलानिन जे MSH मुळे तयार होते. 39. प्रश्न प्रथिन आधारित संप्रेरके प्रोटीन हॉर्मोन्स पेशीमध्ये प्रवेश न करता कशाप्रकारे कार्य करतात? उत्तर पेशीच्या पृष्ठभागावरील ग्राहकांना रिसेप्टर्स जोडून. 40. प्रश्न स्टेरॉइड संप्रेरके स्टेरॉइड हॉर्मोन्स कशापासून बनलेली असतात? उत्तर कोलेस्ट्रॉल.
41 प्रश्न टायरोसिन या अमिनो ॲसिडपासून कोणते संप्रेरक तयार होते? उत्तर थायरॉक्सिन आणि ॲड्रेनालाइन. 42 प्रश्न हायपरपॅराथायरॉइडिझम रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण काय होते? उत्तर वाढते. 43 प्रश्न कोणत्या संप्रेरकामुळे मुलांमध्ये वाढ खुंटते आणि ते बुटके ड्वॉर्फिझम राहू शकतात? उत्तर वाढ संप्रेरकाची GH कमतरता. 44 प्रश्न स्वादुपिंड ही कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे? अंतःस्रावी, बाह्यस्रावी? उत्तर मिश्र ग्रंथी, मिक्स्ड ग्लँड, कारण ती दोन्ही प्रकारचा स्राव करते. 45 प्रश्न शरीराचे आणीबाणी व्यवस्थापन केंद्र इमर्जन्सी मॅनेजमेंट सेंटर कोणत्या ग्रंथीला म्हणतात? उत्तर अधिवृक्क ग्रंथी. 46 प्रश्न शरीरातील पाणी संतुलन बिघडल्यास डायबिटीज इन्सिपिडस हा विकार कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर अँटीडायुरेटिक संप्रेरक ADH. 47 प्रश्न पिनियल ग्रंथी कोठे स्थित असते? उत्तर मेंदूमध्ये, फोरब्रेन. 48 प्रश्न वार प्लासेंटा गर्भधारणेदरम्यान कोणते संप्रेरक तयार करते? उत्तर ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन HCG, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन. 49 प्रश्न कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे गलगंड गॉयटर हा विकार होतो? उत्तर थायरॉक्सिन. 50 प्रश्न प्रोजेस्टेरॉनचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर गर्भाशयाच्या अस्तराला गर्भधारणेसाठी तयार ठेवणे आणि गर्भधारणा टिकवून ठेवणे.